तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोंबडी पालनामध्ये लसीकरण लहान पिल्लांना कोणत्या दिवशी केलं जातं आणि कोणती लस द्यायची आहे, तर हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर ज्यावेळेस आपल्याकडे हॅचरीतून पिल्लं येतात त्यावेळेस त्यांना मरेक्स नावाची लस हॅचरीमधून दिलेली असते. त्यानंतर आपल्याकडे 7व्या दिवशी पिल्लांना आपण लासोटा द्यायची आहे, तर ती डोळ्यातून द्यायची आहे. त्यानंतर 14व्या दिवशी आपल्याला त्यांना गंभोरा द्यायची आहे, तर तीसुद्धा आपण त्यांना डोळ्यातूनच द्यायची आहे. त्यानंतर 21व्या दिवशी आपण लासोटा द्यायची आहे, तर ती आपण लस शक्य असेल तर डोळ्यातून दिलेली चांगली, जर शक्य नसेल तर आपण पाण्यातून द्यायची आहे. परंतु पाण्यातून त्याची क्वांटिटी आपल्याला डबल ठेवायची आहे. जर 100 पिल्लांची आपण लस आणत असेल तर आपण ती 200 पिल्लांची लस पाण्यातून द्यायची आहे. त्यानंतर 21व्या दिवशी लासोटाचा परत एकदा बूस्टर द्यायचा आहे, तर ते सुद्धा आपण जर शक्य असेल तर आपण डोळ्यातून द्यायचं आहे. तर आपल्याला शक्य होत नसेल तर आपण तो पाण्यातून दिला तरी चालतो. परंतु डोळ्यातून दिल्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतात. त्याची ॲक्युरेसी चांगल्या पद्धतीने येते. तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा. मी नक्की माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.